व्यक्ती वयाने थकला असला तरी मनाने तो तरुण असतो. त्यामुळे वय कोणतं त्यापेक्षा आपल्याला काही गोष्टी सहन होतात ते पाहिलं पाहिजे. मुली लग्नाला आलेली होती आणि याच कालावधीत रामच्या पत्नीचा मृत्यू झाला. वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर राम याला वाटू लागलं की आता लेकरांचा आणि आपला सांभाळ करण्यासाठी एखादी महिला घरात आली पाहिजे. आता मुलांचं लग्न झालेलं होतं, पण राम याच्या मनात वेगळेच विचार सुरू झालेले होते. मुलांचा सांभाळ करायचा नव्हता, तर स्वतःचा संसार नव्याने पुन्हा उभा करायचा होता. त्यामुळे राम याने प्रयत्न सुरू केले होते आणि 75व्या वर्षी राम हा कोवळी तरुणी पाहू लागला होता. आता रामचं नशीब त्याला 30 वर्षाच्या तरुणाच्या घरचा ठेपा आला आणि ते राम बरोबर लग्न लावून देण्यास देखील तयार झाले. रामच्या मुलांचा मात्र या वयात लग्न करण्यासाठी काहीसा विरोध होता, पण शेवटी बापाला कोण समजावून सांगणार. राम याने कोणाचंही ऐकलं नाही आणि 30 वर्षाच्या मुलीबरोबर लग्न केलं. मात्र यापुढे पहिल्याच रात्री त्याची अशी फजिती झाली की त्याचा जीवच त्याला गमावा लागला. मित्रांनो, यातून आपल्याला कोणाच्या भावना दुखवायचा हेतू नाही, पण ज्या वयात नातवांना खेळवायचं होतं त्याच वयात या आजोबाने एका तरुणीचं आयुष्य बर्बाद केलं, पण स्वतःचा देखील जीव गमावला. या पाठीमागे काहीतरी षड्यंत्र असल्याचा आरोप केला जात आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय आणि त्यानुसार तपास देखील सुरू केलेला आहे. तर ही घटना आपल्याला जाणून घ्यायचं की नेमकं घडली कुठं होती, यामध्ये मुख्य कारण काय होतं. आता यासाठी आपल्याला उत्तर प्रदेश राज्यातील जौनपुर जिल्ह्यातील गौराबाद शहापूर गावात जावं लागेल. त्या ठिकाणी 75 वर्षाचे संगरू राम हे ग्रस्त राहतात. 40 वर्षापूर्वी त्यांचा विवाह मंदाकिनीबरोबर झालेला होता. आता मंदाकिनीबरोबर संसार चांगल्या प्रकारे सुरू होता. राम लग्न झाल्यानंतर त्याला एक मुलगी झाली होती, एक मुलगाही झाला होता. आता राम हा मोलमजुरी करत होता, कधी शेती करत होता. घरात मोठ्या प्रमाणात शेती असल्यामुळे त्याचं लक्ष शेतीच्या कामात देखील लागलेलं होतं. त्यामुळे सुखी संसाराची स्वप्न रंगवत असताना त्याच्या आयुष्यात चढउतार आले, पण तो कधी डगमगला नाही. पण त्याची एक वाईट सवय होती. पत्नीबरोबर संसार सुखाचा असला तरी त्याच्या मनात इतर महिलाविषयी असलेली भावना वेगळी होती. शेतात काम करण्यासाठी येणाऱ्या महिलांकडे गोडी गुलाबीने तो बोलायचा, त्यांना जाळ्यात ओढायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा. पण मंदाकिनीच्या हे सर्व डोळ्यासमोर सुरू होतं, पण तिने राम याला कधी विरोध केला नाही. जसा काळ पुढे जाऊ लागला तसे राम याचे आयुष्य उतार वयाकडे निघाले होते. मुलामुलींचे शिक्षण झालं होतं, दोघांचेही लग्न लावून दिले होते. मुलगा मुलगी हे दोघेही त्यांच्या संसारात आनंदी होते. घरात आता नातवांचा सहवास काही दिवसात राम यांना मिळणार होता. पण याच काळात राम याच्या आयुष्यात एक विघ्न आलं. त्याची पत्नी मंदाकिनी यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. राम यांनी मंदाकिनीला वाचवण्यासाठी भरपूर पैसा खर्च केला, पण तो काहीच उपयोगाचा ठरला नाही. रुग्णालयात मोठ्या प्रमाणात पैसा तर खर्च झाला होता, पत्नी हातातून निसटून गेली होती. घरात नातवांची चाहूल लागली होती. आता हा राम नातवांच्या सहवासात राहील असं मुलाला वाटत होतं. पण राम याच्या आयुष्यात पत्नी मंदाकिनी गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ती त्याला शांत बसून देत नव्हती. माझ्या आयुष्याचा जोडीदार मला सोडून गेला, माझे आयुष्य कसे जगू असा प्रश्न त्याच्यासमोर पडलेला होता. त्यामुळे त्याने असा निर्णय घेतला की आता 75व्या वर्षी लग्न करायचं. घरात मुलांच्या कानावर वडील राम यांच्या मनातील विचार पडले. त्यावेळी मुलाने लग्न करण्यास विरोध केला, कारण राम याला 75 वर्ष झालेले होते. घरात तर संपत्ती होती, पण राम याच्या वयाचा विचार करता ते किती दिवसाचे सोबत राहतील याची कोणालाही काही शाश्वती नव्हती. त्यामुळं काही नातेवाईकांनी देखील राम यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण राम हे तटीला पेटलेले होते. अरे, मी शरीराने म्हातारा झालोय, माझं वय अजूनही 20 वर्षाच्या तरुणाला लाजवेल असं आहे. राम यांचे हे बोलणे सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणत होते. मात्र घरातील संपत्तीमध्ये वाटा मागणारा एक व्यक्ती जर घरात आला तर किती अडचणी वाढतील हे मुलाला लक्षात येत होतं. राम यांनी शेवटी कोणाचं ऐकलं नाही. मला जे वाटतं ते मी करणार. या वयात झोप येत नाही, माझ्याशी गप्पा मारणारं मला कोणी नाही, मला जवळ करणारा व्यक्ती घरात पाहिजे असं विचार राम करत होता. त्यानुसार नातेवाईकामध्ये चाचपणी करायला सुरुवात झाली होती. राम याचं वय होतं 75 वर्ष, मात्र त्याला तरुण मुलीशी लग्न करायचं होतं. मात्र राम याला तरुण मुलगी तर भेटली नाही, पण नातेवाईकापासून एक निरोप आला की राखी नावाची तरुणी एक आहे, मात्र तिचा पती गेल्या काही वर्षापूर्वी अपघातामध्ये मृत्यू पावलेला आहे. तिच्याशी लग्न करण्याची तयारी असली तर सांगा. राम यांच्याकडे संपत्ती होती, शेती होती. त्यामुळे राखीच्या घरच्यांनी राम यांच्याबरोबर लग्न लावण्याचा निर्णय घेतला. राखी हिला देखील राम आवडला होता. राम काही दिवसाचा सोबती आहे हे राखीला देखील पटलं होतं, पण त्याच्याकडे असलेली संपत्ती राखीला आकर्षित करत होती. अखेर सर्वांच्या सहमतीने राम याचे कोर्ट मॅरेज 30 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आलं. आता कोर्ट मॅरेज झाल्यानंतर त्यांचा 1 महिन्याचा जो कालावधी होता तो काही दिवस तर मंदिरात गेला.
उर्वरित आयुष्य राखीबरोबर काढण्यासाठी राम तयार झाला होता. लग्न झाल्यानंतर पुढील विधी करायचा तर प्रश्नच नव्हता, कारण राम याच्या मनात फक्त जोडीदार हवा होता. त्यानुसार राखीला घेऊन राम हा घरी गेला. घरी आल्यानंतर आयुष्यात नवचैतन्य यावं अशा पद्धतीने राम राखीबरोबर वागू लागला होता. घरातील वातावरण तर वेगळंच इशारा करत होतं. आयुष्याची तुटलेली दोर जोडण्यासाठी राम हा रात्रीची प्रतीक्षा करत होता. राखीच्या आयुष्यात देखील आता नवीन तार जोडली जाणार होती. त्यामध्ये ती पुढचे आयुष्य घालणार होती. रात्रीची वेळ झालेली होती. घरात राम आणि राखी हे दोघेच दिसत होते. घराचा दरवाजा बंद झाला होता आणि राम राखीच्या आयुष्यातील पहिली रात्र सुरू झाली होती. आतल्या रूममधून आवाज येत होता, राखी तू फक्त सांभाळ, मी तुला आयुष्यात काहीच कमी पडून देणार नाही. हे बोलत असताना राम याने राखीला जवळ घेण्याचा प्रयत्न केला आणि काही वेळात मोठ्याने ओरडण्याचा आवाज येण्यास सुरुवात झाली. राखीच्या आयुष्यात पुन्हा विधवा पण आलं होतं, कारण राम याचा पहिल्याच रात्री मृत्यू झाला होता. ज्या अर्धवट आयुष्याला जोडण्याचं काम राम करू लागला होता तेच आयुष्य पहिल्याच रात्री संपुष्टात आलं होतं. पहाटेच्या सुमारास आरडाओरडा सुरू झाला होता, म्हणून गावातील लोक त्यांच्या घराकडे धावले. राखी मोठमोठ्यानं रडत होती. गावकऱ्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण राखीला तिच्या आयुष्यात दुसऱ्यांदा विधवा होण्याची वेळ आली होती. घटनेचं गांभीर्य सर्वांच्याच लक्षात येऊ लागलं होतं. गावातील लोक कानात कुजबुज करत होते, हे साधं मरण नाही, काहीतरी षड्यंत्र राखीने हिने केलं असावं. मात्र दुसऱ्या बाजूने राखी रडत होती, मी कशी चूक केली, कालपर्यंत सर्व ठीक होतं, हे ती फक्त बडबडत होती. रात्री ते जवळ आले, पण राखीच्या भूमिकेने गावात चर्चा तर वेगळ्याच रंगायला सुरू झाल्या होत्या. वय जास्त होतं, हृदयाने साथ दिली नाही, या वयात रामने लग्न उगीच केलं असेही काही म्हणू लागले होते. राम याच्या भाच्याने पोलिसांना फोन केला. पोलीस देखील तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रामचा मृतदेह पाहिला. अंगावर कोणत्याही प्रकारच्या खुणा दिसत नव्हत्या. मृत्यू कशामुळे झाला हे कोणालाच काही कळत नव्हतं. फक्त पत्नी राखी या सर्व प्रकरणाला जबाबदार होती असं काही जण म्हणत होते. मात्र काही जणांनी या वयात लग्न असतं का, या वयात शरीर संबंध असतात का, झटका मारण्याच्या नादात गेलं ना आयुष्य, अशा प्रतिक्रिया देखील पोलिसांच्या कानावर येऊ लागल्या होत्या. रामचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात आला होता. मात्र त्या पीएम रिपोर्टचा ज्यावेळेस अहवाल आला त्यामध्ये राम याचं हृदयविकाराने निधन झाल्याचं लक्षात आलं. म्हातारा असो वा तरुण, स्वप्न सगळ्याला असतात, पण नियतीचं सत्य कुणीही बदलू शकत नाही, हेच या कथेवरून सांगायचं आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं त्याविषयी कमेंट्समध्ये जरूर प्रतिक्रिया व्यक्त करा. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.